नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग खूपच दिवसांनी येतोय आणि आज आहे आषाढी एकादशी। तुमचा पण उपवास असेल, आमचा पण उपवास आहे आणि आई आता करते देवपूजा। आणि तुम्ही मला सांगता का नाही माझ्यासोबत, तर ता गेली आता ट्युशनला, तर ट्युशन चालू आहे आणि मग आता तुम्हाला दाखवतो आई पूजा करते। तर मित्रांनो आता चालली आहे आईची देवपूजा सकाळ सकाळ। तर मित्रांनो आता मी खिचडी खात आहे, तुम्ही पाहू शकता। आणि गाईज आई म्हणजे खूप भारी खिचडी बनवती, मला खूप आवडती साबुदाणा खिचडी आईच्या हातची। तर आता खाऊयात। तर मित्रांनो आता तर आली आहे ट्युशन वरून, तुम्ही बघू शकता। काय शूट का करताय? आज आषाढी एकादशी आहे ना, म्हणून मला शूट करूयात। तर पण आपल्याला आज आई चेकअपला पण जायचंय। तर आता मी आले आहे ट्युशन वरून आणि आता मी खात आहे खिचडी आणि खूप टेस्टी झाली खिचडी। आणि पण ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आय चेकअप करायला आणि मला खूप भीती वाटते, कारण की मला अजून चष्मा नव्हता लागला आणि डॉक्टर म्हणायचे खूप शार्प आहेत म्हणून माझे डोळे। पण आता माहित नाही, मला खूप भीती वाटते। चला बघू काय होतंय ते। तर मित्रांनो आता मला खूपच उशीर झालाय आणि आता मी रेडी पण झालोय खूप, म्हणजे आता आमची अपॉइंटमेंट आहे आणि आता निघालोय। चला आता पटकन जाऊयात। हो आणि चला बघूयात काय होतंय। हिला तर खूप भीती वाटते मित्रांनो, कारण की मला तर सवयच आहे पण हिला सवय नाहीये ना। कशाची? आजची कप करायची मागच्या वेळेस केलं का? पण तरी तुला आता ब्लर दिसतंय ना थोडं थोडं। आता मी पोहोचले आहे डॉक्टरांकडे आय चेकअप साठी। आणि मित्रांनो तुम्ही पण ना 3 ते 6 महिन्यात रोज दरवेळेस आपला आय चेकअप करत जावा, कारण की जर का आपण तसं नाही केलं तर आपल्याच डोळ्यांना त्रास होऊ शकतो आणि आपला नंबर पण वाढू शकतो। त्यामुळे दर 3 ते 6 महिन्यात तुम्ही डॉक्टरांकडे जात जावा। हो आता आम्ही पण मग 6 महिन्यापूर्वी गेलो होतो, हो आता आलो आहे। तर आता चला बघू परत काय होतंय। शौर्य, तुला आता आपण जे दाखवतोय ना समोर, ते चष्म्याने दिसतंय का व्यवस्थित? हो सगळं वाचता येईल? हो शेवट थोडं वाचून दाखव। शेवटची लाईन हो APEOH। एकदम छान। ओके, मी काढतो हा चष्मा, ठीक आहे? तर आपल्याकडे आज शौर्य आलेला आहे डोळ्याची तपासणी करायला, आहे ना शौर्य? आणि तो आपल्या हायटेक क्लिनिक मध्ये दर 6-6 महिन्यांनी येतो। त्याला चष्म्याचा नंबर आहे आणि तो चष्मा व्यवस्थित घालत असतो। इज अ गुड बॉय। आता त्याला आपण असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की त्याने चष्मा दिवसभर घालावा आणि डोळ्याची निगा ठेवावी। डोळ्याची निगा कशी ठेवतो आपण? जास्त फोन आणि टीव्ही नाही बघायची। बर आणि अभ्यास करायचा। बर डोळे स्वच्छ ठेवायचे, हात स्वच्छ धुवायचे, हँड वॉश करायचे, कारण सारखं आपण डोळ्याला टच करतो ना, त्यामुळे कधी कधी इन्फेक्शन होतं आणि मुलांना ॲलर्जीज असतात। त्याच्यासाठी हँड हायजीन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। आणि तू जर 6-6 महिने डोळ्याची तपासणी करतो आणि तुझ्यासारख्या वयामध्ये आजकाल मुलं खूप मोबाईल पाहतात, दिवसभर मोबाईल पाहतात आणि त्या मोबाईल पाहण्यामुळे चष्म्याचा नंबर खूप वाढतो। आणि तो नंबर वाढू नये म्हणून तुला आपण ऑलरेडी चष्मा दिलाय आणि तुला आम्ही जे औषधं लिहून दिले ती व्यवस्थित टाकायची आणि बऱ्याच प्रमाणात तुझा नंबर कंट्रोल राहील। तर तुला पण बरंच त्याला सहकार्य करावं लागेल। आम्ही तर आमच्या परीने करतच असतो, बरोबर? करत राहशील ना? लहान मुलांमध्ये रुटीन चेकअप साधारणपणे आपण 6 महिन्यांनी करतो आणि ज्यांना असा चष्म्याचा नंबर वाढलेला असतो किंवा वाढू शकतो त्यांचा कधी कधी आपण लवकर पण करतो। युजली डॉक्टर तुम्हाला 4 ते 6 महिन्यांनी सांगते चष्मा, आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत हा करतो, ठीक आहे? क्लॅरिटी वाढली का? मित्रांनो आता आमच्या दोघांचा तिघांचा आय चेकअप झाला आहे आणि कुणाचाच नंबर नाही वाढला। हा फक्त लागलाय, हा म्हणजे जास्त नाहीये, 0.5 थोडाच एवढा नाहीये। जास्त नाहीये। आणि मग आता आषाढी एकादशी आहे
म्हणलं आम्ही तर मंदिरात जाणारच आहे, तर आता आम्ही मंदिरात चाललोय. ते पण आमच्या गावातच आहे ना मंदिर, त्या मंदिरात चाललोय. तर चला जाऊयात. काय करते? ते बघ ना कसं तोंड दिसतंय का, जाड जाड दिसतंय, जाड. तू कर का कर की जाड दिसतंय, जाड. ओव्हर ऍक्टिंग के बादशाह कसम से. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाच्या मंदिरात. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे, तिकडे चाललो आहे आमच्या गावातच. चला जाऊ. चला चालू. ब्लॉगला एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.